नमस्कार, संगीताज रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण ओव्हन न वापरता कढई आणि पॅनमध्ये तोंडात टाकताच विरघळतील अशा मस्त नानकटाई बनवणार आहोत. बघा किती सुंदर आणि मऊ झाल्या आहेत, बेकरीपेक्षाही भारी. तेही अगदी 30 मिनिटात. हाताने तोडून बघितलं तरी लगेच तुटतात. इतक्या हलक्या, मोकळ्या आणि खुसखुशीत झाल्या आहेत, तोंडात टाकताच अक्षरशः विरघळतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यात अर्धी वाटी म्हणजेच 100 ग्रॅम साजूक तूप घेऊया. तूप अजिबात वितळलेलं नको, ते मऊसर असायला हवं. जर तूप वितळलेले असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून घट्ट करून घ्या. आता जेवढे तूप घेतले आहे तेवढेच म्हणजे अर्धी किंवा 100 ग्रॅम पिठी साखर त्यात घालून घ्या. हाताच्या साहाय्याने हे मिश्रण 6 ते 8 मिनटं एकजीव करून घ्यायचे. मिश्रण एकदम हलकं आणि मऊ होईपर्यंत ते फेटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण एकदम मऊ आणि हलकं करून घ्यायचे. आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून छान मिक्स करून घेऊया. आता एक चाळण घेऊन त्यामध्ये 1.5 वाटी मैदा, अर्धा वाटी बेसन, 5-6 चमचे बारीक रवा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून हे सर्व चाळून तुपाच्या मिश्रणात घालून घेऊया. साहित्य आणि त्याचे प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. आता हे मिश्रण हाताने मळून घेऊन छान पीठ तयार करून घेऊया. पीठ मळताना तूप कमी वाटत असेल तर 1-2 चमचे तूप घालून घ्यायचे. तुम्ही इथे साजूक तुपाऐवजी वनस्पती तूप देखील वापरू शकता, पण साजूक तुपाने नानकटाई खूपच छान होतात. आता मी इथे अजून 2 चमचे तूप घालून पीठ तयार करून घेत आहे. पीठ आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे आहे. पीठ जर जास्त पातळ झालं तर कढईमध्ये नानकटाई भाजताना ती जास्त पसरते. त्यामुळे पीठ ना जास्त घट्ट ना पातळ, अगदी योग्य कन्सिस्टन्सीचं असायला हवं. हे अशा प्रकारे नानकटाईचं पीठ करून घ्यायचं आहे. आता हे पीठ 10 मिनिटे झाकून ठेवूया, म्हणजे पीठ छान सेट होईल. आता आपण ज्या ताटात नानकटाई करून घेणार आहे ते ताट घेऊया. त्यावर 3 ते 4 थेंब तूप लावून सगळीकडे छान पसरून घेऊया आणि त्यावर बटर पेपर लावून घेऊयात. आता आपण ज्या भांड्यात नानकटाई करणार आहोत ते भांडं गॅसवर ठेवून त्यामध्ये एक स्टँड ठेवूया आणि ज्या ताटात आपण नानकटाई ठेवणार आहे ते ताट त्या कढईत बसते का चेक करायचं आणि त्या कढईवरती झाकण लावून 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेऊयात. आता 10 मिनिटांनी पिठाचं झाकण काढून घेऊया. त्याचे छान छोटे छोटे पेढे तयार करून घेऊयात. तयार केलेल्या पेढ्यांना हाताने थोडंसं दाबून त्यावर काजू बदामाचे काप लावून घेऊयात. आता ज्या ताटात आपण बटर पेपर लावून घेतला आहे त्या ताटामध्ये तयार केलेले सगळे नानकटाई ठेवून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला सर्व नानकटाई तयार करून घ्यायचे आहे. आता हे ताट आपण प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवूया. झाकण बाजूला करून ते ताट अलगद कढईमध्ये ठेवूया आणि पुन्हा झाकण लावून घेऊया. कमीत कमी 30 ते 35 मिनटं झाकण लावून नानकटाई भाजून घेऊयात. 20-25 मिनिटांनी एकदा झाकण काढून नानकटाई चेक केले तरी चालेल. आता 30 मिनिटांनी झाकण काढून घेतले आहे. बघा बरं किती सुंदर आणि एकदम मस्त नानकटाई तयार झाल्या आहेत. आता हे ताट कढईमधून अलगद काढून घेऊया. पुन्हा एकदा मी याच कढईमध्ये एक ताट ठेवले आहे. तसेच बाजूच्या गॅसवर पॅनमध्येही स्टँड ठेवून त्यावर ताट ठेवलं आहे आणि वरून झाकण लावलं आहे. झाकणाला असलेल्या छोट्या छिद्रातून वाफ बाहेर जाऊ नये म्हणून ते लवंग लावून बंद करून घेतले आहे. बघा नानकटाई किती मस्त बेक होऊन तयार झाल्या आहेत. कढईमध्ये जशी एकदम छान बेक झाली आहे अगदी तशीच या पॅनमध्येही नानकटाई छान बेक होऊन तयार झाले आहेत. आता आपल्या सगळ्या नानकटाई तयार झाल्या आहेत. चला त्या अलगद प्लेटमधून काढून घेऊया आणि सगळ्या नानकटाई प्लेटमध्ये काढून ठेवूयात.
एक नानकटाई हलक्या हाताने तोडून बघूया. बघा किती मस्त मऊ झाले आहेत. अगदी पटकन तुटली. आतूनही एकदम मोकळी आणि हलकी झाली आहे. म्हणजे तोंडात टाकताच विरघळेल अशी नानकटाई तयार झाली आहेत. अशा प्रकारे आपल्या सर्व नानकटाई एकदम खुसखुशीत, हलकी आणि मऊ तयार झाल्या आहेत. तोंडात टाकताच विरघळतील असे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.